नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट स्वतः मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. ऑफिशियल जाहीर घोषणा करण्यात आलेली आहे. पोर्टल सुरू झालेला आहे आणि पोर्टलच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. बरोबर आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पोर्टल संदर्भात अतिशय मोठी अपडेट आहे, खुशखबर आहे. त्यासोबतच पहा, जून जुलै हप्ता वितरणाच्या तारखेसंदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. जून जुलै हप्ता वितरणाची प्रोसेस कधी सुरू होत आहे ही माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल अशी अपेक्षा करते. त्याचबरोबर पोर्टल संदर्भातली असणारी खुशखबर जाणून घेण्यासाठी व्हिडिओला वॉच करा. सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे पोर्टल संदर्भात. पण पहा, घाई करू नका. या ठिकाणी जे पोर्टल आहे ते कोणतं पोर्टल आहे हे अगोदर जाणून घ्या. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आता पोर्टल सुरू झालं म्हटलं की तुम्हाला प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे जून जुलैच्या हप्ता वितरणाची. परंतु थांबा, थोडं धीर घ्या. या ठिकाणी पहा, जे पोर्टल सुरू झालेलं आहे ते कोणतं पोर्टल आहे, काय आहे ते अगोदर जाणून घ्या. या पोर्टल संदर्भात अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. कोणतं पोर्टल आहे तर दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या सर्व योजना आता एका क्लिकवर आणण्यासाठी शासनाने दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्जाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेलं आहे. पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि याच दिव्यांग सहाय्यक पोर्टल संदर्भात अतुल साहेबांनी विभागाच्या प्रमुखांनी, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या प्रमुखांनी ही जाहीर घोषणा केलेली आहे, जाहीर माहिती आपल्याला दिलेली आहे. पहा, त्यासोबतच त्यांनी या पोर्टल संदर्भात पुढे माहिती काय दिलेली आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित या पोर्टलमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार योजनांची माहिती आपोआप मिळणार असून अर्जांची स्थितीही ऑनलाईन पाहता येणार आहे. दिव्यांग बांधव, पालक आणि संस्थांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं जाहीर आव्हान, जाहीर सूचना किंवा जाहीर माहिती दिव्यांग सहाय्यक विभागाचे प्रमुख यांनी दिलेली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातली ही माहिती आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी या पोर्टलचा, या सुविधेचा लाभ घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात अतुल साहेबांनी मोठ्या इथं आपल्याला जाहीर शब्दांमध्ये याची माहिती दिलेली पाहण्यास मिळत आहे. त्याचबरोबर आता महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात अगोदर जर तुम्हाला पोर्टल सुरू म्हटलं की कोणतं पोर्टल वाटलेलं आहे, MahaDBT पोर्टल 2.0 हे नवीन अद्ययावत स्वरूपात सुरू झालेलं असेल तुम्हाला असं वाटलं आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे. परंतु पहा, दिव्यांग सहाय्यक पोर्टलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आणि त्यामुळे त्या पोर्टल संदर्भात सुद्धा माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. आता ती माहिती अतुल साहेबांनी स्वतः दिलेली आहे, विभागाच्या प्रमुखांनी दिलेली आहे. मात्र या ठिकाणी पहा, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचं जे ऑफिशियल पोर्टल आहे, जे ऑफिशियल साईट आहे ती सद्यस्थितीला आणखीनही बंद आहे आणि त्या पोर्टलवरची 21 जून ही तारीखसुद्धा आपल्याला बदलताना दिसलेली नाही. त्यामुळे या पोर्टल संदर्भात आत्ता सद्यस्थितीला तरी काहीही आपल्याला माहिती देणं चुकीचं ठरणार आहे. कारण नेमकं पोर्टल कधी सुरू होणार आहे या संदर्भात पोर्टलवरच माहिती नाही. आपण फक्त इथं आपली जी सूचना आहे ती पाहत आहोत. कोणती सूचना? ती म्हणजे 21 तारखेची. आता 21 तारीख होऊन बरेच दिवस झालेला आहे, मात्र त्या ठिकाणी पोर्टलवरची तारीख बदललेली नाही आणि लाभार्थी वारंवार प्रश्न विचारत आहेत की आम्हाला हप्ता वितरण होण्यासाठी MahaDBT पोर्टल कधी सुरू होणार आहे. तर त्यामुळे सरकारला कृपया विनंती असणार आहे, हे MahaDBT पोर्टल तुम्ही जे नवीन अद्ययावत स्वरूपात 2.0 स्वरूपात आणत आहात ते लवकरात लवकर सुरू करा, जेणेकरून लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता लवकर मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जून महिना संपत आलेला आहे, अगदी काहीच वेळ बाकी आहे जून महिन्याच्या
संपण्यासाठी त्यासोबतच आता जुलैच्या हप्त्याची सुद्धा लाभार्थ्यांना प्रतीक्षा असणार आहे. जर जून जुलै हप्ता एकत्र दिला तर नक्कीच चांगलं होणार आहे, पण शक्यता खूप कमी आहे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची. आता पहा, दिव्यांग लाभार्थ्यांना या अगोदर मागच्या महिन्यामध्ये महिन्याच्या शेवटी हप्ता वितरित झालेला होता आणि इतर लाभार्थ्यांना अगोदर आला. परंतु जून महिन्यामध्ये काय झालं, जून महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांना जून महिना सुरू होण्या अगोदरच हप्ता आला आणि इतर लाभार्थ्यांना जून संपत आला, तरी पण हा हप्ता मिळालेला नाही. पाहू आता नेमकी प्रोसेस कधीपर्यंत सुरू होते. जून जुलै हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू जशी होईल तसं तुम्हाला कळवेल. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.